तिला मिळालं तर आता मला मिळणार नाही. त्याच्यामुळे जेलसी आणि मत्सरतेची मानसिकता, आणि ही दुर्दैवानं मुलींमध्ये दिसते. सिस्टर कोड नावाचा प्रकारच नाहीये, याचं मला खूप वाईट वाटतं. तू पुढे जा, तुझी प्रगती होईल, मी तुला साथ देते अशी मुलगी म्हणते. परंतु तू माझी मैत्रीण जरी असली तरी सुद्धा एका पॉइंटला मला तुझ्या पुढे जायचंय. हे कशातून येतं माहितीये? कारण की या जगामध्ये मुबलकता आहे अशी आपली मानसिकता नाहीये, त्याच्यामुळे ते होतं. एकच जॉब आहे का, एकच पोरगा आहे का, एकच घर आहे का, याला अंतच नाहीये. तुलना जर तुम्ही केली त्याच्यातून स्पर्धा होणार आहे, स्पर्धेतून नाराज होणार आहात, त्याच्यातून जेलसी, मत्सर आणि मग इव्हेंच्युअली बुलिंग पर्यंत सुद्धा ते जातं. आणि मैत्री तर नातं तर कधीच तुटून जातं. तिला तर मिळूच दे, मला का नाही मिळत आहे, मी पण प्रयत्न करेन की याच्यासाठी सगळ्यांना मिळू दे, समजलं? आणि कधीतरी आयुष्याच्या टप्प्यावरती एखाद्याला थोडं लवकर मिळालं, याचा अर्थ तुम्हाला आता कधीच नाही मिळणार आणि तुम्ही असेच आता देवा घरी जाणार आहात, एवढं ड्रॅमॅटिकली करण्याची काहीही गरज नाही. या जगामध्ये भरपूर संधी असते, खूप आपलं भलं होणार आहे, आपली वेळ येणार आहे, आपल्या कर्माप्रमाणे, आपल्या निर्णयांप्रमाणे आपलं पण प्रचंड सगळं चांगलंच होणार आहे. तिचं झालं म्हणून आता संपलं या जगातलं आणि आता आपल्याला काहीच मिळणार नाहीये, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला आता इतर बायांकडे बघून जेलस व्हायचं नाहीये.